बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण मेकॅनिझम ऑफ हार्मोन ॲक्शन्स बघितले. आता आपण 9.13 म्हणजेच मेजर एंडोक्रीन ग्लँड्सला सुरुवात करतो आहे. आपण त्याच्यामधली पहिली जी ग्लँड आहे आपण बघितली की एंडोक्रीन ग्लँड्स म्हणजे काय, तर ज्याचं सिक्रिशन डायरेक्ट ब्लडमध्ये पोअर होतं आणि ते टार्गेट सेल किंवा टार्गेट ऑर्गनपर्यंत ब्लड थ्रू काय होत असतं, ते पोचत असतं. त्याला आपण एंडोक्रीन सिस्टीम असं म्हणत होतो. त्या एंडोक्रीन सिस्टीमचा महत्त्वाचा पार्ट असतो एंडोक्रीन ग्लँड्स. त्याच्यामधली पहिली जी ग्लँड आहे ती आहे हायपोथॅलॅमस. बघा, आपल्याला माहिती आहे हायपोथॅलॅमस जो आहे तो डायन्सेफॅलॉनचा पार्ट आहे. आपण बघितलं की जे फोरब्रेन होतं, आपण थोडंसं डायग्रॅम बघू त्याची. बघा, ही डायन्सेफॅलॉन ब्रेनची तुम्हाला डायग्रॅम दिसती आहे. ह्या डायग्रॅममध्ये आपण बघितलेलं की हे कॉर्पस कॅलोसम होतं, म्हणजे दोन्हीही हेमिस्फियर जे होते, सेरेब्रम हेमिस्फियर, त्यांना जोडणारा हा पार्ट आहे आतल्या बाजूचा. त्याच्यानंतर आपण डायन्सेफॅलॉन बघत होतो, म्हणजे फोरब्रेनचा तिसरा पार्ट. तर तो जो हायपोथॅलॅमस पार्ट असतो, आपण बघितलेलं की इपिथॅलॅमस होतं, हे सर्क्युलर पार्ट होता, त्याला आपण थॅलॅमस म्हणत होतो. आणि त्याच्या खालचा जो पार्ट आहे ह्या पार्टला म्हणत होतो आपण हायपोथॅलॅमस. हा हायपोथॅलॅमसचा पार्ट आहे. इट एक्सटेंड्स इनटू 2 लोब्स. दॅट लोब्स इज कॉल्ड ॲज द पिट्युटरी ग्लँड. ते पिट्युटरी ग्लँडचे लोब्स असतात. मग हा जो पार्ट आहे ह्या पार्टला आपण म्हणतो हायपोथॅलॅमस. मग ही एंडोक्रीन ग्लँड आहे. बघा, इट इज एक्टोडर्मल इन ओरिजन. म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण जर्म लेयर्सचे पहिल्यांदा बघितलेलं की एम्ब्रिओ तयार व्हायच्या अगोदर जर्म लेयर्स तयार होतात. तर त्या जर्म लेयर्समध्ये जी एक्टोडर्मल लेयर असते त्याच्यापासून आपल्याला हायपोथॅलॅमस तयार झालेलं दिसतं. हे डायन्सेफॅलॉनचा एक पार्ट आहे. याचं महत्त्वाचं फंक्शन आहे होमिओस्टॅसिस, म्हणजेच इक्विलिब्रियम ठेवणे. आउटर इन्व्हायरमेंट आणि इंटरनल इन्व्हायरमेंट याच्यामध्ये इक्विलिब्रियम ठेवायचं काम कोण करत असतं? हायपोथॅलॅमसचं सिक्रिशन करत असतं. हे पिट्युटरी ग्लँडचं जे सिक्रिशन आहे त्याच्यावर कंट्रोल ठेवायचं काम हायपोथॅलॅमस करत असतं. म्हणजे पिट्युटरी ग्लँडचे जे वेगवेगळे सिक्रिशन्स असतात त्याला कंट्रोल करण्याचं, त्याला रेग्युलेट करण्याचं काम हायपोथॅलॅमस करत असतं. हायपोथॅलॅमस जे सिक्रिट करतं ते पेप्टाईड प्रकारचे हार्मोन्स असतात, पेप्टाईड हार्मोन्स असतं. आणि हे न्यूरो सिक्रिटरी सेल्स जे असतात हायपोथॅलॅमसमध्ये, ते न्यूरो सिक्रिटरी सेल्स हे हार्मोन्स, पेप्टाईड हार्मोन्स सिक्रिट करत असतात. म्हणून आपण त्यांना न्यूरो हार्मोन्स असं सुद्धा म्हणतो. मग याच्यामधून कोणत्या प्रकारचं सिक्रिशन होतं? तर ADH आणि ऑक्सिटोसिन असे 2 प्रकारचे जे हार्मोन्स आहेत ते सिक्रिट होत असतात. आपण बघितलं की जी युटेरियन वॉल आहे त्याची जी मुवमेंट असते ती ऑक्सिटोसिन आपल्याला ह्या हार्मोनमुळे झालेली बघायला मिळते ॲट द टाईम ऑफ द पार्च्युरेशन. म्हणजे ज्या वेळेस बेबी युटेरसमध्ये पूर्णपणे तयार होती त्यावेळेस बाहेर येण्याच्या वेळेस जी युटेरियन वॉल असते त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॉंग मुवमेंट्स दिसतात. ह्या मुवमेंट्स आपल्याला ऑक्सिटोसिन हार्मोनमुळे दिसतात. आणि हे ऑक्सिटोसिन हार्मोन कोण सिक्रिट करत असतं? तर हायपोथॅलॅमस सिक्रिट करत असतं. तसंच ते दुसरं हार्मोन सिक्रिट करत असतं, ते आहे अँटी डाययुटेरिन हार्मोन, अँटी डाययुरेटिक हार्मोन. हे सुद्धा हायपोथॅलॅमस काय करत असतं? सिक्रिट करत असतं. म्हणजे किडनीचं जे फंक्शन आहे ते व्यवस्थित ठेवण्याचं काम हे ADH हार्मोन करतं, म्हणजेच आपण त्याला म्हणतो अँटी डाययुरेटिक हार्मोन. अशा प्रकारे ही एंडोक्रीन ग्लँड आहे. हायपोथॅलॅमस ब्रेनमध्ये आपल्याला प्रेझेंट असलेली दिसते. ही डायन्सेफॅलॉनचा जो पार्ट आहे हायपोथॅलॅमस, हा पार्ट याच्यामध्ये ही ग्लँड असलेली आपल्याला बघायला मिळते. तशीच नेक्स्ट ग्लँड जी आहे ती आहे पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड आपण बघितली, आपण याला हायपोफायसिस ग्लँड असं सुद्धा म्हणतो. ही अगदी छोटी ग्लँड असते, स्मॉलेस्ट ग्लँड आहे. आणि आपण बघतो हायपोथॅलॅमसचा जो पार्ट असतो इट एक्सटेंड्स फॉरवर्ड अँड फॉर्म 2 लोब्स.
दॅट इज कॉल्ड ॲज द पिट्युटरी ग्लँड. म्हणजे हायपोथॅलॅमसच पुढं जाऊन काय झालेला असतो, 2 लोब्समध्ये त्याचं कन्व्हर्जन झालेलं असतं आणि त्याला आपण पिट्युटरी ग्लँड असं म्हणतो. ही जी आहे ती अगदी स्मॉल ग्लँड आहे, रेडिश ग्रे कलरची असते, पी साईजची, म्हणजे आपला वाटाण्याचा जो वाटाणा असतो त्या वाटाण्याच्या आकाराची ही ग्लँड असते. आणि ही ग्लँड जी आहे ती सगळ्या एंडोक्रीन ग्लँड्सला कंट्रोल करायचं काम करते, म्हणून आपण याला मास्टर एंडोक्रीन ग्लँड असं सुद्धा म्हणतो. म्हणजे पिट्युटरी ग्लँड ही जे सगळे एंडोक्रीन ग्लँड्स आहेत आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, ब्रेनमध्ये नाही, इतर बॉडी पार्टमध्ये सुद्धा त्यांना सगळ्यांना कंट्रोल करायचं काम ती करत असते, म्हणून आपण ह्याला मास्टर एंडोक्रीन ग्लँड असं सुद्धा म्हणतो. ही ग्लँड हायपोथॅलॅमस, इट इज लोकेटेड जस्ट बिलो द हायपोथॅलॅमस. आपण आत्ताच बघितलं बरोबर, हायपोथॅलॅमसच्या खालच्या बाजूला ही ग्लँड आपल्याला दिसते. आणि ही ग्लँड हायपोथॅलॅमस बरोबर एका स्टॉकनी अटॅच झालेली असते. त्या स्टॉकला आपण म्हणतो इनफंडिब्युलम किंवा आपण त्याला म्हणतो हायपोफायसियल स्टॉक. काय म्हणतो आपण त्याला? हायपोफायसियल स्टॉक असं म्हणतो. ही शिवाय पिट्युटरी ग्लँड रिमेन्स लॉज्ड इन अ बोनी डिप्रेशन कॉल्ड एज सेला टर्कायका ऑफ द स्पिनॉइड बोन. म्हणजे जे स्पिनॉइड बोन आहे, कवटीचा जो आपल्या डोळ्याच्या बरोबर मागच्या बाजूचा एक प्रकारचा हा बोन आहे, याला आपण स्फिनॉइड बोन असं म्हणतो. तो एक प्रकारचं डिप्रेशन तयार करतो आणि त्या डिप्रेशनमध्ये ही ग्लँड असलेली आपल्याला बघायला मिळते. पिट्युटरी ग्लँडचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर त्याला 2 लोब्स असतात. बघा, आपण डायग्रॅम बघू याची. इट हॅज 2 लोब्स. फर्स्ट लोब, दिस इज कॉल्ड ॲज दी ॲडिनोफायसिस लोब किंवा आपण याला अँटेरियर लोबसुद्धा म्हणतो. आणि हा जो लोब आहे दुसरा लोब, याला म्हणतो आपण पोस्टेरियर लोब किंवा आपण त्याला म्हणतो न्यूरोहायपोफायसिस. लक्षात आहे? याला म्हणतो आपण ॲडिनोफायसिस आणि याला आपण म्हणतो न्यूरोहायपोफायसिस. तुम्ही जर बघितलं तर हा जो ॲडिनोहायपोफायसिस हा आउटग्रोथ असतो बकल कॅव्हिटीमध्ये. म्हणजे आपण बघितलं की आपल्या तोंडाच्या बाजूला जी बकल कॅव्हिटी असते आतल्या बाजूला तोंडात, ती बकल कॅव्हिटीचं जे रूफ आहे म्हणजे आपलं पॅलेट जे असतं त्याच्या वरच्या बाजूला ही ग्लँड असलेला ॲडिनोफायसिस हा लोब असलेला आपल्याला दिसतो. तो वरच्या दिशेने तो विशिष्ट प्रकारचा एक आउटग्रोथ तयार करतो. म्हणजे आपलं जे माउथ कॅव्हिटीचा जे रूफ आहे ते वरच्या बाजूला एक कॅव्हिटी तयार करतं. त्या कॅव्हिटीला म्हणतो आपण रॅथकेज पाऊच. काय म्हणतो आपण त्याला? रॅथकेज पाऊच असं म्हणतो. बघा, तुम्हाला स्पेलिंग लक्षात येईल इथं. रॅथकेज पाऊच असं आपण त्याला म्हणतो. आणि हे जे रॅथकेज पाऊच आहे ते वरच्या दिशेने ब्रेनच्या दिशेने ग्रो होतं आणि तिथंच न्यूरोहायपोफायसिस काय होतं तर त्याला आपण न्यूरोहायपोफायसिस असं म्हणतो. हायपोथॅलॅमसचं त्यालाच आपण ॲडिनोहायपोफायसिस असं म्हणतो. त्याचा जो दुसरा पार्ट आहे न्यूरोहायपोफायसिस, हा काय असतो तर जे हायपोथॅलॅमस आहे, आत्ताच आपण हायपोथॅलॅमस बघितलं, ब्रेनमधला पार्ट, तो पुढं एक्सटेंड होतो आणि एक लोब तयार करतो. त्या लोबला आपण म्हणतो न्यूरोहायपोफायसिस. म्हणजे ॲडिनोहायपोफायसिस हे रॅथकेज पाऊच पासून तयार झालेलं आपल्याला बघायला मिळतं आणि न्यूरोहायपोफायसिस हे आपण हायपोथॅलॅमसचं एक्सटेन्शन पुढं तयार झालेलं असतं, त्याच्यातून जे तयार होतं त्याला आपण न्यूरोहायपोफायसिस असं म्हणतो. हे दोघं जण एकत्र येऊन जी ग्लँड तयार करतात त्या ग्लँडला आपण पिट्युटरी ग्लँड असं म्हणतो. हे जे रॅथकेज पाऊच आहे की जे माउथ कॅव्हिटीला आणि ॲडिनोहायपोफायसिसला जॉईंट करतं, ते एम्ब्रियॉनल स्टेजमध्ये आपल्याला रॅथकेज पाऊच गायब झालेलं दिसतं. म्हणजे ते डिजनरेट झालेलं आपल्याला बघायला मिळतं. अशा प्रकारे हे 2 आपल्याला लोब्स दिसतात पिट्युटरी ग्लँडमध्ये. म्हणजे हा हायपोथॅलॅमसचा पार्ट आहे. बघा, लक्षात येतो का? बघा, हा हायपोथॅलॅमस आहे आणि हा हायपोथॅलॅमस पुढं असाच एक्सटेंड झालेला दिसतोय आपल्याला आणि 2 लोब्स तयार झालेले दिसत आहेत. हे 2 लोब्स आपल्याला, पुढच्या लोब्सला आपण म्हणतो अँटेरियर लोब, मागच्या लोबला आपण म्हणतो पोस्टेरियर लोब. हा असतो अँटेरियर लोब आणि हा आहे पोस्टेरियर लोब. ॲडिनोहायपोफायसिस आणि हा असतो न्यूरोहायपोफायसिस. लक्षात आलं? त्याच्यामध्ये ह्या दोघांना वेगळं करणारा एक मध्ये सेप्टमसारखा पार्ट असतो, स्मॉल पार्ट, दॅट इज कॉल्ड ॲज दी पार्स इंटरमिडिया. या पार्टला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज दी पार्स
इंटरमीडिया असं म्हटलं जातं. आता बघा, ह्या दोघांच्या वरच्या बाजूला म्हणजे ह्या हायपोथॅलॅमसमध्ये न्यूरोसिक्रिटरी सेल्स असतात. म्हणजे हे न्यूरॉन्स आहेत, सिक्रिटरी असतात हे न्यूरॉन्स, म्हणून आपण त्या न्यूरॉन्सला म्हणतो न्यूरोसिक्रिटरी सेल्स. लक्षात आहे? या सेल्सचं जे ॲक्झॉन आहे ते ॲक्झॉन या पिट्युटरी ग्लँडपर्यंत काय झालेलं असतं, ग्रो झालेलं असतं. म्हणजेच जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर बघा, ह्या हायपोथॅलॅमस पार्टमध्ये हे न्यूरोसिक्रिटरी सेल्स असतात, सायटॉन बॉडीज असतात आणि त्याच्या खालच्या बाजूला हे ॲक्झॉन्स असतात आणि हे ॲक्झॉन्स पिट्युटरी ग्लँडपर्यंत ग्रो झालेले असतात. आणि हे न्यूरोसिक्रिटरी जे सेल्स असतात ते काय करत असतात, तर ADH हार्मोन आणि ऑक्सिटोसिन हार्मोन हे सिक्रिट करत असतात. तसंच हे जर तुम्ही दोन हे बघितले, लोब्स जर बघितले पिट्युटरी ग्लँडचे, तर त्यांच्यामध्ये आपल्याला एक पोर्टल सिस्टीम दिसते. ही पोर्टल सिस्टीम आपल्याला व्हेन्सनी तयार झालेली दिसते, म्हणजे ब्लड वेसल्सनी तयार झालेली दिसते. बघा, या लोबमध्ये एक हायपोफायसियल आर्टरी एंटर करते. बघा इथं तुम्हाला दिसतंय, ही हायपोफायसल आर्टरी आहे रेड कलरची, ती आतमध्ये एंटर केलेली दिसते. परत ती एंटर केल्यानंतर इथं तुम्हाला काढून दाखवतीये, ती अशा छोट्या छोट्या व्हेसल्समध्ये डिव्हाइड झालेली दिसते आपल्याला. आणि परत ती रिजॉईंट होते आणि एकच आर्टरी तयार करते. लक्षात येते का? बघा, ही रिजॉईंट झाली आहे, म्हणजे हे सगळे छोटे छोटे परत एकत्र येतात आणि एकच मोठी आर्टरी तयार करतात आणि याला आपण म्हणतो हायपोफायसियल पोर्टल व्हेन. ह्याला काय म्हटलं जातं? हे जे स्ट्रक्चर तयार झालं आहे ह्या बाजूचं, बघा, ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या आर्टरीजमधनं तयार झालेल्या व्हेन्स असतात त्या परत एकत्र जॉईंट होतात आणि एकच ही निळ्या कलरचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय, अशा प्रकारची व्हेन तयार होते आणि याला आपण म्हणतो हायपोफायसियल पोर्टल व्हेन. या परत खालच्या बाजूला या लोबच्या टोकाला परत याचं छोटे छोटे ब्रांचेस तयार होतात. याच्यातून छोटे छोटे काय तयार होतात? व्हेन्स तयार झालेले आपल्याला बघायला मिळतात आणि याला आपण म्हणतो पार्स डिस्टॅलिस ॲडिनो हायपोफायसिस. म्हणजेच याला आपण पार्स डिस्टॅलिस असं म्हणतो. लक्षात घ्या, हा जो पार्स डिस्टॅलिस म्हणजेच इकडं लक्ष द्या, पिट्युटरी ग्लँडमध्ये कशा प्रकारचं वर्किंग केलं जातं. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं आहे की हायपोफायसियल आर्टरी तुम्हाला ह्या पिट्युटरी ग्लँडमध्ये एंटर केलेली बघायला मिळते आहे. इथं एंटर करते ती एंटर केल्यानंतर अशा छोट्या छोट्या ब्रांचेसमध्ये डिव्हाइड होते, परत एकत्र येऊन ती अख्खी एक व्हेन तयार करते. त्याला आपण म्हणतो हायपोफायसियल पोर्टल व्हेन. हे हायपोफायसियल पोर्टल व्हेन परत छोट्या छोट्या लहान ब्रांचेसमध्ये डिव्हाइड झालेली दिसते. याला आपण म्हणतो पार्स डिस्टॅलिस. म्हणजेच आता इथं काय झालेलं बघायला मिळतं, तर हे न्यूरो सिक्रिटरी सेल्स असतात, त्या ADH आणि ऑक्सिटोसिन हार्मोन सिक्रिट करतात. ॲक्झॉन त्याचं काय करतो? ट्रान्सपोर्टिंग करतो आणि त्या हार्मोन्स हायपोफायसियल आर्टरीमध्ये येतात. हायपोफायसियल आर्टरी ह्या पोर्टल व्हेनमधनं या पार्स डिस्टॅलिसकडं ते हार्मोन्स आणलं जातं आणि या पिट्युटरी ग्लँडमधून बाहेरच्या बाजूला दुसऱ्या टोकाला हे जे ADH आणि ऑक्सिटोसिन हार्मोन आहे ते रिलीज केलं जातं आणि ते दुसरीकडे पोचवलं जातं. अशा प्रकारे पिट्युटरी ग्लँड जे आहेत, हायपोथॅलॅमस जे असतं त्याचं सिक्रिशन आहे आणि पिट्युटरी ग्लँड त्यांना काय करतं आहे, ते ट्रान्सपोर्टिंगचं किंवा मीडिएटरचं काम करतं आहे आणि ते पुढच्या ह्याला काय करतं, ते तर पुढच्या नेक्स्ट ऑर्गनकडे ते पोचवण्याचं काम करतं. अशा प्रकारे हे पिट्युटरी ग्लँड आहे. बघा, हे पिट्युटरी ग्लँड हायपोथॅलॅमस आणि ही पिट्युटरी ग्लँड ह्यांना मधल्या एका पार्टनी जोडलेली असते. याला आपण इन्फंडिब्युलम असं म्हणतो. याला आपण न्यूरोसिक्रिटरी सेल्स असं म्हणतो. हे हायपोथॅलॅमसमध्ये असतात आणि खाली आपल्याला हे दोन लोब्स दिसतात. हा जो पुढचा लोब आहे त्याला आपण म्हणतो, पुढच्या लोबला आपण म्हणतो ॲडिनो हायपोफायसिस आणि मागच्या लोबला आपण म्हणतो न्यूरो हायपोफायसिस. आता ह्या दोघांचेही वेगवेगळ्या प्रकारचे सिक्रिशन्स आहेत. ते कोणत्या प्रकारचे हार्मोन्स सिक्रिट करतात आणि त्याचे काय फंक्शन्स आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये